नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट असा पटकन बनणारा नाश्ता बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे 1 कप. त्यात आता आपण मीठ मसाले टाकू किंवा थोड्याशा भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकता. एक बारीक चिरलेला छोटासा कांदा घ्यायचा आहे. थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरून टाकायची. कोथिंबीर सुद्धा थोडीशीच टाकायची, जास्त नाही. त्यात आता मीठ मसाले थोडे थोडे टाकून देऊ. लाल तिखट टाकायचं. आपण हिरवी मिरची सुद्धा टाकली म्हणून लाल तिखट कमी टाकणार आहोत. कलरसाठी थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. आता आपण त्याच्यात टाकू ओवा. हातावर चोळून टाकायचा आहे. हातावर चोळून ओवा टाकला की त्याचा फ्लेवर छान येतो. बडीशेप टाकायची आहे. बडीशेपचा फ्लेवरसुद्धा खूप छान असतो. दाताखाली जेव्हा बडीशेप येते खाताना किंवा चावताना खूप मस्त लागते. थोडंसं जिरं टाकायचं आहे. आणि आता आपण 1 कप भरून रवा घेतला होता, तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी घ्यायचं आहे. एवढ्याच पाण्यात आपल्याला पूर्ण भिजवून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर पातळ होऊन जाईल. तुम्हाला चमचीने हलवता येत असेल तर ठीक आहे, नाहीतर हाताने हलवा सरळ. हाताने खूप छान मिक्स होतो. सगळे मीठ मसाले एकत्र होतात जर का हाताने आपण व्यवस्थित कालवून घेतलं तर. बघू शकता अशा पद्धतीने मस्त हाताच्या साहाय्याने त्याचा एक डो बनवून घ्यायचा आहे पोळीप्रमाणे. आपला पोळीचा डो कसा असतो त्या पद्धतीने. बघू शकता जास्त पाणी टाकलेलं नाही आहे. थोड्याशा पाण्यात पूर्ण भिजून झालेलं आहे. वरून पाणी टाकायचं नाही. मस्त हलक्या हाताने भिजून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपलं हे भिजून झालेलं आहे. पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू आणि रव्याला 10 मिनटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे. रवा फुलायला वेळ लागतो म्हणून त्याला साईडला 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. तितक्यात आपल्याला 5 मिनटानंतर आपण कढई ठेवू गॅसवर. त्यात तेल टाकू. तेल छान तापू द्यायचं आहे आपल्याला. बघू शकता त्याच्यात असे हलके बबल दिसत आहे. समजायचं आपलं तेल छान तापलं आहे. आता त्याच्यातले एक एक गोळे करून घ्यायचे आणि तेलात सोडायचे. तुम्ही गोल करून घेऊ शकता किंवा असेच सुद्धा टाकू शकता. तुम्हाला जसे आवडत असतील तसे टाका. मस्त असे क्रिस्पी बनवून तयार होतात. तुम्ही याला रव्याचे वडे म्हणू शकता, भजी म्हणू शकता, काहीही म्हणू शकता. फक्त लहान मुलांच्या टिफिनसाठी, सकाळच्या चहासोबत खायला, दुपारच्या छोट्या भुकेसाठी केव्हाही बनवून खाऊ शकता. इतका सोपा आणि अतिशय भन्नाट चवीचा असा नाश्ता बनवून तयार होतो. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. इतकी छान चव लागते की काय सांगू. मस्त लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वजण आवडून खातात. ते थोडेसे क्रिस्पी असतात म्हणून म्हाताऱ्या माणसांसाठी चालेल की नाही मला नाही माहिती, पण लहान मुलं नक्की आवडून खातात. बघू शकता तुम्ही. मस्त तुम्ही चटणीसोबत, केचपसोबत, कशासोबतही देऊ शकता खायला किंवा टिफिनमध्ये भाजीपोळीसोबत जरी थोडेसे साईडला टाकून दिले किंवा टिफिनच्या एका कप्प्यात टाकले तरीही आपला टिफिन मस्त संपून येतो आणि मुलांना मस्त आवडतं की मम्मी आपल्याला भाजीपोळीसोबत काहीतरी वेगळं सुद्धा देत असते. बनवायला कमी वेळ लागतो आणि पहिली गोष्ट हेल्दी असतं. बघू शकता मस्त क्रिस्पी असे बनवून तयार होतात. जास्त वेळ नाही लागत. अशाच पद्धतीने आपल्याला तेलात सर्व वडे म्हणायचे किंवा जो नाश्ता हा बनवला आहे आपण तो व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. बघू शकता जास्त लाल करायचा नाही आहे. हलका ब्राऊन कलर आला की आपण ते काढून घेणार आहोत. मस्त चव लागते. आता गॅस बंद करायचा आणि या स्टेजला आपण ते
काढून घेणार आहोत. मस्त असे क्रिस्पी बनवून तयार झालेले आहेत. फक्त 5 मिनिटात पूर्ण रेसिपी बनवून तयार होते. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे. जितके छान दिसतात तितकेच छान लागतात सुद्धा ते खायला. तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक्यू.